आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत असून मदतीचा ओघ सुरू झाल्याने पूरग्रस्तांसाठी हा मोठा आधार ठरला आहे। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आणि जनतेसाठी सतत मदतीचा हात देणारी आस्था सामाजिक संस्था ही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली असून सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदतीचा हात म्हणून धान्य वाटप करण्यात येत आहे। यासाठी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीला यावं आणि या अभियानात सहभागी होऊन धान्य तसंच संसारोपयोगी साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत द्यावी असं आवाहन आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी यांनी केलं आहे। आपण सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचं काही देणं लागतो, त्यामुळे समाजाचं ऋण फेडण्यासाठी मदत करावी। ज्यांना मदत करायची असेल त्यांनी अध्यक्ष आनंद तालीकोटी मोबाईल 9422 64 45 55, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे मोबाईल 9028 07 51 51, सिद्धू बेवरे 88 88 06 09 23 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। संसारोपयोगी साहित्यात आणि धान्यात ज्वारीचं पीठ, गहू, तांदूळ, तूर डाळ, हरभरा डाळ, शेंगा, साखर, तेल, मसूर डाळ, चादर, सतरंजी, भांडी, आटा आदी स्वरूपात मदत करू शकता। याबरोबर या संस्थेच्या QR कोडवर देखील 51 100 200 500 1000 2000 रुपये पाठवू शकता असं आवाहन देखील आनंद तालीकोटे यांनी केलं आहे। शेतकरी बांधव इथे येऊन आम्हाला तेलाचं पाकिट या ठिकाणी दिलेलं आहे आणि सोलापूरमधील सर्व जे नागरिकांना आवाहन करतो की अनेक 7 जिल्ह्यामध्ये आम्ही आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आनंद तालीकोटे असतील, योगेश कुंदूर असतील, देवदास चेळकर असतील, अनेक जे सामाजिक जैन संघटना असतील, व्यापारी असतील, त्यांना आवाहन करतो की आपल्या परीने जे काही सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात आपण काहीतरी दिलं त्या उद्देशाने आपण धान्य जर दिलात तर धान्य त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना एक मदतीचा हात पुढे करत आहोत। ही आस्था सामाजिक संस्था नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था आहे। सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की एक धान्य आपण या पूरग्रस्तांना देऊन मदत करा अशी विनंती करतो। वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आम्ही गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत। मध्यंतरीच्या काळात कोल्हापूर येथे पंचगंगा नदीला पूर आला होता, त्यावेळेस सुद्धा आस्था सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथं लोकांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा मानस आम्ही घेतला होता। त्यावेळेस झाला होता, त्यावेळेस कोल्हापूरमध्ये होता। आत्ताची अतिवृष्टीचा जो तडका सोलापूरकरांना बसलेला आहे त्यामध्ये एक हात पूरग्रस्तांसाठी 1 मूठ धान्य देण्याचा एक संकल्प आम्ही सध्याला सर्व व्यापारी, सोनार किंवा कपडा व्यापारी किंवा मार्केट यार्ड व्यापारी या सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की तुम्ही 1 मूठ धान्य देण्याचा प्रयत्न करावा। आस्था रोटी बँकच्या माध्यमातून आम्ही त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल।